नमस्कार. मी माजी सरपंच ग्रामपंचायत लोणी काळभोर योगेश प्रल्हाद काळभोर. आज आपण पाहिलं MIT संस्थेच्या प्रवेशद्वारावरती MITतील काही विद्यार्थी आणि विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कचऱ्यासंदर्भात आंदोलन केले. तसं पाहिलं तर या आंदोलनाचा त्यांचा मुद्दा एकदम रास्त आहे, परंतु लोणी काळभोर आणि कदमवाक वस्तीची वाढती लोकसंख्या जर आपण पाहिली तर अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळं साहजिकच कचऱ्याचा प्रश्नही खूप गंभीर झालेला आहे. वेळोवेळी ग्रामपंचायत लोणी काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाकडे कचऱ्यासंदर्भात प्रोजेक्ट उभा करण्यासाठी जागेची मागणी केली. त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रोजेक्टसाठी निधीची देखील मागणी केली आहे, परंतु दरम्यानच्या काळामध्ये शासनाकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद ग्रामपंचायतीला आला नाही. त्यामुळं त्या ठिकाणी जे कचऱ्यावरती प्रक्रिया करणं आवश्यक होतं ती दरम्यानच्या काळामध्ये झाली नाही. परंतु एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी ज्यावेळी MIT संस्था या ठिकाणी नव्हती तेव्हापासून लोणी काळभोर आणि कदमवाक वस्तीचा कचरा त्याच ठिकाणी जातो. असा अचानक जर कचरा बंद केला गेला तर गावामध्ये कचऱ्याचे ढीग साचतील आणि गावामध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. आत्ता कोणीतरी त्या कचऱ्याच्या डेपोला आग लावली किंवा उष्णतेमुळे ते कचरा डेपो पेटला आणि त्यामुळे धुराचं साम्राज्य पसरलं, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. ही बाब अतिशय योग्य आहे आणि खरी आहे. परंतु शासनाने जर आमच्याकडे जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही प्रोजेक्ट सुद्धा उभा करायला तयार आहोत, परंतु त्या ठिकाणी जागेचाच प्रश्न खूप मोठा आहे. आता मी MITच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बाईट ऐकली, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा फॉरेस्ट आहे, परंतु त्यांना हे माहीत नाही की त्या ठिकाणी जी जागा आहे ती सरकारी जागा आहे. ती फॉरेस्टची होती, परंतु फॉरेस्टचं निर्वाणीकरण होऊन ती सरकारी जागा म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेली आहे. त्याचा तसा सातबारा झालेला आहे. निर्वाणीकरण झालं याचा अर्थ फॉरेस्टचा आणि त्या जागेचा कसलाही संबंध राहिलेला नाही. ती जागा सरकारी आहे, परंतु काही लोकांना ती जागा हडपण्याच्या हेतूने म्हणा किंवा त्या ठिकाणी ती जागा फुकट मिळावी या हेतूने म्हणत असतील की ती फॉरेस्टची जागा आहे, तर ती जागा फॉरेस्टची नसून ती सरकारी जागा आहे. फॉरेस्टकडनं वाटप होऊन त्याचं महसुली अधिकार होऊन आकारीपट झालेली आहे आणि त्याचं निर्वाणीकरण झाल्यामुळं त्या ठिकाणी सरकार हे नाव आलेले आहे. फॉरेस्टचा आणि त्या जागेचा कसलाही संबंध राहिलेला नाही. सरकारच्या मनात जर आलं तर ती जागा ग्रामपंचायत लोणी काळभोरला कदमवाक वस्तीला कचरा डेपोसाठी देऊ शकतात आणि तशा पद्धतीने आम्ही सरकारकडे मागणी देखील केलेली आहे. आणि जर ती जागा ग्रामपंचायतीकडे अलॉटमेंट झालीच तर आपण त्या ठिकाणी कचऱ्याचं चांगल्या प्रकारचं नियोजन करू शकतो. परंतु आज जो कचरा डेपोला लागलेली आग आणि आपण जे पाहिलं की धुराचं साम्राज्य पसरलं होतं, तर खरोखर विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतोय. परंतु MIT सारख्या संस्थेने देखील जे काही त्यांची पण याच्यामध्ये अशा चुका आहेत की त्यांनी नदीवरती मोठा बंधारा बांधल्यामुळे पाण्याचं पात्र अडवलंय, त्यामुळे देखील तिथं पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे लोणी काळभोर गावच्या वड्याचं पात्र जवळपास 150 ते 200 मीटरचं आहे, ते देखील बंद केलेलं आहे. त्यामुळं पाण्याचा मुख्य प्रवाह हा बंद झालेला आहे. ह्या पण गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शासकीय जागा आहे, त्या ठिकाणीवर अतिक्रमण झालेले, बांधकाम अनधिकृत केलेली आहेत आणि त्यामुळे सगळेच प्रश्न त्या ठिकाणी गंभीर झाले. असं नाही की फक्त ग्रामपंचायतीचाच प्रश्न गंभीर झालेला आहे. जर खरोखर कायद्यात राहूनच काम करायचं असेल तर ह्या गोष्टीकडे सुद्धा प्रामुख्यानं सरकारने लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.